जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजी क्रिएशन मराठी आणखीन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती चालू असलेल्या स्टँडिंग रीलवरती बनवलेला आहे। तर भावांनो, आजच्या व्हिडिओला अजून लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण इथं असेच नवीन प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ एडिटिंग इथं शिकवत असतो। तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल दिलेले आहे हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल किंवा तुम्ही आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। तर भावांनो, तुम्हाला काही पण अडचण असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तिथे आपण तुमच्या मेसेजचे रिप्लाय देतच असतो। चला तर मग भावांनो, जरासा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया। सर्वात पहिले आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायची आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर आपल्याला अलाइट मोशन ॲपमध्ये बुकमार्क प्रीसेट आणि शिकीपिक प्रीसेट लिंक आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायची आहे। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात आधी आपला बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर काय अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल। काही ग्रुप आणि आपल्याला तिथे तुम्हाला दिसणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी या सर्वात खालच्या ग्रुपवरती टच करायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे। मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला एक इमेज तिथे घेऊन घ्यायचा आहे। इमेज घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इमेजवरती टच करायचं आहे, आपल्या लेअरच्या खाली घेऊन घ्यायचं आहे। त्यानंतर परत इमेजवरती टच करून आपल्याला तो इमेज व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे। इमेज सेट करून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे, तिथपर्यंत आपला इमेज आपल्याला वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर काय करायचं, परत आपल्याला इथं आपल्या दुसऱ्या ग्रुपवरती आपल्याला टच करायचं आहे। परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत आपल्याला तिथे एक दुसरा इमेज आपल्याला घेऊन घ्यायचा आहे। इमेज घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तो इमेज आपल्याला त्याच्या खाली घेऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला इमेज व्यवस्थित असा आपल्याला पद्धतीनं असा तो सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला समोर येऊन तो इमेज आपल्याला वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे। बॅकनंतर काय करायचं, आपल्या इथं ग्रुप आपला मोठा होऊन जाणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ग्रुपवरती टच करायचं आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत तिसऱ्या ग्रुपवरती टच करायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत आपल्याला एक तिसरा इमेज आपल्याला तिथे घेऊन घ्यायचा आहे। इमेज घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या इमेजवरती टच करून खाली घेऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित तो अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इमेज आपल्याला समोरच्या तिथपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपल्याला आता चौथ्या ग्रुपमध्ये आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला बॅक घेऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला ग्रुप तिथं मोठा होऊन जाणार आहे। तर आपल्याला त्या ग्रुपवरती टच करून आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून आपल्याला शेवटपर्यंत आपले इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व इमेजेस तिथे ॲड करून घेऊन घेतो। तर भावांनो, आपले सर्व इमेजेस तिथे ॲड करून झालेले आहेत। त्यानंतर काय करायचं, आपल्याला इथं शिकीपिक द्यायचे आहेत। त्याकरता आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शिकीपिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं, 1 नंबरच्या आपल्याला इमेजवरती आपल्याला टच करून ठेवायचं आहे। इथं आपल्याला ॲरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करून आपल्याला कॉपी लेअर करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं प्रोजेक्ट तिथं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आपल्या इमेजपर्यंत यायचं आहे आणि पहिल्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे। परत त्या आपल्याला ॲरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे। खाली तुम्हाला पेस्ट स्टाईल दिसत आहे, तिच्यावरती टच करायचं आहे। 1 नंबरचं कलरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे आणि पेस्ट आपल्याला करून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला परत समोरच्या इमेजला पण तशाच पद्धतीने पेस्ट करून द्यायचं आहे। तर आपल्याला सर्व हे जे छोटे छोटे 2-2 इमेज असला तो इफेक्ट आपल्याला सेम पद्धतीने आपल्याला पेस्ट करत जायचं आहे। फक्त आपल्याला या 2-2 इमेजेसला इफेक्ट द्यायचा आणि एक सोडून त्यातला देऊन द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपल्या इथं शिकीपिक प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला
2 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे. परत आपला प्रीसेट आपल्याला ओपन करून घ्यायची आणि आपला जो एक इमेज आपण सोडलेला आहे त्या एका इमेजेसला आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करत जायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं एक लोगो आहे, आपल्या नावाचा लोगो तिथं लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथं बॉर्डर लावून आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तिथे जर सेटिंगच्या बाजूला ॲरो दिलेला आहे त्याच्यावरती टच करायचा आहे, व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला भावांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.